चला चला दोन्ही टीम आपण उशीर करू नका, अदरवाईज फायनल 1 ओव्हरची होईल. चला टीम खांडस आणि टीम अंजप, चला आपापल्या निर्णयावरती अंमलबजावणी करा. अंजप संघ तुम्ही फिल्डिंगसाठी रवाना व्हा. बॅटिंगसाठी खांडस संघ आपल्या बॅट्समन इथून रेडी करा. आणि त्या दरम्यान आपण पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी करतोय. ज्यांच्या वतीने आम्हाला या क्रीडा स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीने आम्हाला चेंडू पुरवण्यात आलेत, म्हणजे कंपनीचा जो पहिला ओरिजिनल माल आला तो खरं तर आमच्या स्पर्धेला आला, समीरजी भोईर यांच्या माध्यमातून. आणि समीरजी भोईर यांचं स्वागत आम्ही या ठिकाणी करतो. मी विनायक जी मार्के यांना विनंती करेल की आपल्या जिगरी दोस्ताचा सत्कार विनायक दादा आपल्या शुभ हस्ते करावा. म्हणजे एकाच फ्रेममध्ये मी मोरे शिवाजी धुळे यांना विनंती करेल समीरजी भोईर यांचं स्वागत आपण करावं. आणि बॅटिंग करण्यासाठी टीम खांडस मंडप डेकोरेटर्स काशीनाथजी धुळे यांचं देखील आगमन होतंय. काशीनाथजी धुळे यांचं देखील आगमन होतंय. मंडप डेकोरेटर्स त्यांचं देखील सहर्ष स्वागत. टीम खांडस बॅटिंग आपल्याला करायची आहे. नितीन आपल्या टीमचे फलंदाज पाठवा, अन्यथा 2 मिनिटात जर का बॅट्समन उतरले नाही तर 1 ओव्हरची मॅच राहील. आयोजकांनी मला सांगितलेलं त्यानुसार सूचना मी देतोय. विनायकजी मार्के यांचं देखील स्वागत. दिनेशजी ठमके यांच्या शुभ हस्ते विनायक मार्के यांचं स्वागत. दिनेशजी ठमके यांच्या शुभ हस्ते. चला खांडस संघ पवेलियन उजव्या बाजूला आहे, कृपया समोर कोणी थांबू नका. काशीनाथजी धुळे मंडप डेकोरेटर काशीनाथजी धुळे यांचा देखील सत्कार या ठिकाणी केला जाईल. स्टेजवरती या काशीनाथजी धुळे साहेब. चला चला गेम फायनलची स्पर्धा मार्केवाडीची ट्रॉफी चॅम्पियन पदाची. एकनाथजी माळी यांचं देखील आगमन होतं. एकनाथजी माळी साहेब आपण स्टेजवरती या. बघा मी युवा कार्यकर्ते एकनाथजी माळी यांना आमंत्रित करतो की आपण व्यासपीठावर यायचंय. दामू भगत पुंडलिक डायरे यांचं देखील आगमन झालंय. दामू भगत पुंडलिक डायरे आपण देखील स्टेजवरती या. नरेशजी भोईर आपण देखील स्टेजवरती या. संतोषजी कोळंबे आपण देखील स्टेजवरती या. ग्रामस्थ मंडळ मार्केवाडी ग्रामस्थ मंडळ धुळेवाडी दोघांनाही आम्ही आमंत्रित करतो की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हा. स्पर्धा आपली स्टेज आपलं. शेवटची मॅच नितीन खांडस टीमचा नॉन स्ट्रायकर एनला कल्पेश 2 ओव्हरच्या मॅचचा बिगुल इथून वाजलंय. आणि प्रवीण पाताऱ्याचा पहिला बॉल. पहिलाच बॉल उंच हवेत. कॅच पकडली आहे मारुती माळीने. नितीन आउट. आणि लक्ष्मणजी कांबरी यांचं आगमन या ठिकाणी होतं. आणि त्याचबरोबर देवरांग मार्के यांचं देखील आगमन होतंय. आपण देखील स्टेजवरती या. बघा आम्हाला पुंडलिकजी माळी आम्हाला तुम्हा सर्वांची खरं तर आम्ही आतुरतेने वाट पाहतो. आपण स्टेजवरती या. पंढरनाथजी मार्के संदीपजी मार्के यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. स्पर्धा अतिशय मानाची. खांडसचा विस्फोटक फलंदाज नितीन आउट झालाय. काय शॉट होते नितीनचे. खांडस टीमचा धुवाधार फलंदाज नितीन इथून परतलाय. 0वरती आउट. खोला चेंडू होता. विकेट किपरच्या हातातून निसटलाय. बाईचा हा चौकार. गोलंदाजाच्या मेहनतीवरती पाणी फिरवलं. व्यर्थ ठरला चेंडू. चाललाय सीमा पार. मिळालाय खांडस टीमला चौकार. अमरदादा धुळे यांचे देखील आगमन. खतरनाक फायनल रंगेल. चला चेंडू येतोय की नाही चेक करा. मॅच बॉल 2 बॉल 4. संतोषजी धुळे पियुष धुळे याचं देखील आगमन झालं. पियुष धुळे अंपायरच्या भूमिकेत आपण खूप छान काम केलेलं आहे. चला मॅच बॉल येतोय बघा. फिल्डिंग लावून घ्या. तुम्हाला नंतर बॅटिंग करायची. अंजप संघ 5:16 झाले. अंधार होईल. अंधार झाला रात्र झाली की काही लोकांना भीती वाटते. त्यामुळे आपल्याला अंधार होण्याच्या आतमध्ये घरी जायचं. सो प्लीज हंबल रिक्वेस्ट आहे. टीम खांडस आणि टीम अंजप स्पीड असू दे आपल्या खेळण्यामध्ये.
प्रचंड पाहुण्यांची गर्दी तुम्ही बघू शकाल. आदरणीय रुपेशजी पवार, विनायक शेठ मार्के, या स्पर्धेला ज्यांनी 4 सुंदर ब्युटिफुल ट्रॉफी दिलेले आहेत ते युवा उद्योजक स्वप्नील शेठ कांबरी, समीरजी भोईर, किरण दादा, दिनेशजी ठमके, सर्व या फायनल मॅचला अनुभवत आहेत. 3 बॉल 5 धावा आहेत. 3 बॉल 5. या स्पर्धेला फार मोठ्या प्रमाणात सहकार्य करण्यात आलेलं आहे. आपण 1 ओव्हर झाली की सर्वांचे आभार इथून नक्की व्यक्त करू. 3 बॉल 5. प्रवीण सहा चेंडू. 2 षटकार जर खांडस टीमच्या फलंदाजाने लगावले तर रुपेशजी पवार यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज. रुपेशजी पवार साहेबांनी भरपूर बक्षिसं लावलेली आहेत, पण अजूनही त्या कॅश प्राइजला कमावण्यासाठी हिंमत दाखवावी लागेल. समोर खेळाडू दूर आहेत. 1 रन केली आहे दुसरीसाठी. खरं तर इच्छुक होते पण 1 रन. धावसंख्या फायनलची पहिली ओव्हर सुरू आहे. 5 बॉलमध्ये धावा आहेत 6. 2 ओव्हरची मॅच आहे. फायनलचा सामना 2 ओव्हरचा आहे. खांडस संघचा परफॉर्मन्स दमदार आहे. यावर्षी 3 ट्रॉफी जिंकल्यात खांडस टीमने. आताही फायनलला आहेत कोदिवलेच्या स्पर्धेमध्ये. शॉट हवेत आहे, उंच हवेत, पकडले कॅच रुपेश जोगलेने. आणि पहिल्या ओव्हरमध्ये प्रवीण पतारेने ओव्हर कंप्लीट केली. रन्स दिल्यात 6, विकेट घेतल्यात 2. प्रवीण पतारेच्या नावावरती 2 विकेट 6 धावा. खांडस टीम येईल की नाही प्रश्न होता. संतोषजी पाटील यांनी नवीन टी शर्ट दिलेले आहेत खांडस टीमला आणि संतोषजी पाटील यांनी पुरस्कृत केलेलं टी शर्ट परिधान करून खांडस संघ फायनलमध्ये उतरलाय. 6 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आहेत. स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघ 1 ओव्हरमध्ये 6 धावा प्रवीण पतारेने दिलेल्या आहेत. नवीन बॅट्समन उतरलेले आहेत. चला, आमच्या ऑफिशियल पंचांना विनंती आहे की जास्त टाइम कोणाला देऊ नका, कारण सूर्यास्त आता झालेलं आहे. 1 जानेवारीला मुंबईला पाऊस पडला. 3 जानेवारीला काल पुणे जिल्ह्यात पाऊस पडला. आता काही क्षणात पाऊस येईल. रायगड जिल्ह्यात आज पावसाची चिन्ह आहेत. शॉट समोर खेळलेत. मिड ऑफ मध्ये सुभाष राठाडे. 1 रन 7 धावा आहेत खांडस टीमच्या. धीम्या गतीने स्कोर सुरू आहे. नितीनचा तो शॉट खरं तर उंच गेला, भरपूर उंच गेला आणि ती विकेट बहुमूल्य होती, मौल्यवान अशी विकेट होती. धावा संख्या 7. मारुती माळी आहे. वेगवान बॉल, टप्पा चांगला आहे. विकेट इथून घ्यायची आहे. जर का विकेट हॅट्रिक घेतली मारुती माळीने 1000 रुपयाची पवार साहेबांकडून असतील. विकेट हॅट्रिक 3 लगातार आले तर, आणि षटकार हॅट्रिक आली तर साहेबांचा कॅश प्राइज आहेच. चांगला बॉल. खरं तर 32 संघांचा या स्पर्धेमध्ये प्रवेश होता आणि युवा उद्योजक स्वप्नील शेठ कांबरी यांनी पुरस्कृत केलेल्या 4 सुंदर ट्रॉफीकडे लक्ष होतं सर्व टीमचं. लगातार डॉट बॉलची फेक. मारुती मालीच्या या चेंडूवरती खेळणं फलंदाजांना जमलं नाही. वेनगाव टीम सेमीफायनल मध्ये दमदार खेळली. शॉट हवेत आहे. सुभाष रटाटे चेंडूच्या खाली. मिड ऑफ कडे कॅच. विकेट. फलंदाज आउट. धावा 7 धावा आहेत. फक्त 7 धावा आणि 5 चेंडू संपले. 1च बॉल बाकी आहे. फायनलची मॅच. खांडस संघ, खांडसची धावा संख्या 7. 1च बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल आहे. गोलंदाज मारुती माळी. क्लीन बोल्ड, दांडी गुल. विकेट कमावली मारुती माळीने. सामन्यामध्ये फायनल जिंकण्यासाठी अंजप संघाला टार्गेट आहे फक्त 8 धावांचं. चला, स्वर्गीय भास्कर 11 अंजप 8 धावांचं लक्ष आहे. प्रवीण लगेच बॅटिंग तयार करा आपण, आणि खांडस संघ फिल्डिंग आपण लावून घ्या. गौरंगजी मार्के यांचं आगमन. मार्के साहेब आपण स्टेजवरती आसनस्थ व्हा. 1 खुर्ची आम्ही तुमच्यासाठी राखीव ठेवली होती साहेब, तुम्ही येणार, आम्ही तुमची वाट पाहत होतो. चला, दोनही फलंदाज. 8 धावांची गरज आहे. मारुती माळी, प्रवीण पतारे भरपूर मेहनत घेतली आज. 8 धावांची गरज आहे. सुदाम जोगले आणि जयवंत ही सलामीची जोडी जाईल का फायनल मध्ये? षटकार मारणारी जोडी आहे. 8च धावांची गरज आहे.
व्हॉलेंटियर, आमच्या सर्व व्हॉलेंटियर मित्रांचं मनापासून आभार. आपण सर्वांनी तिथेच थांबा, एकच ओव्हर फक्त तिथे आपल्याला थांबायचं आहे. आदरणीय कुणालजी घारे यांचं देखील आगमन. कुणाल दादा आपण स्टेजवरती या. कुणालजी घारे यांना विनंती करायला आपण स्टेजवरती या. फायनलची मॅच आहे आणि स्वप्नील शेठ कांबरी यांनी पुरस्कृत केलेल्या 4 ट्रॉफी 4 टीमला दिल्या जातील. 5:30 वाजलेले आहेत. 8 धावांची गरज आहे. फायनलची मॅच. यावर्षी फायनल जिंकण्याचं स्वप्न होतं स्वर्गीय भास्कर लीलन अंजप संघाचं. नरेश मिनमिने दादा खरं तर बाउंड्री लाईनला टच आहे. चंद्रकांतजी मिनमिने, हनुमंत मिनमिने, बेंडू मिनमिने भरपूर सपोर्टर आहेत आणि फायनलपासून 8 धावा दूर आहे. स्वर्गीय भास्कर लीलन अंजप, संभाजी पतारे सर, सुभाष रटाटे, मारुती माळी, प्रवीण पतारे हे सर्व अनुभवी खेळाडू, रुपेश जोगले या 5 अनुभवी खेळाडूंचं स्वप्न होतं की यावर्षीची फायनल एक तरी पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आली पाहिजे आणि ती ट्रॉफी जिंकण्यापासून फक्त 8 धावा दूर. श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडीची स्पर्धा. चला जास्त वेळ घेऊ नका आता. रुपेशजी पवार साहेबांचा कॅश प्राइज आहे. 8 धावांची गरज आहे. स्वप्नील शेठ कांबरी यांनी किती सुंदर ट्रॉफी दिलेल्या आहेत आणि त्यांच्या वतीने दिलेल्या या ट्रॉफीज 4 संघ 4 टीम या स्पर्धेमध्ये विजेते आहेत. बघा आयोजकांनी माझ्यापर्यंत जी सूचना पोहोचवलेली आहे, कदाचित पहिल्या 2 दिवस मी नव्हतो पण 3 मॅचचं जे काउंटिंग आहे त्याच्यानुसारच बेस्ट बॅटर, बॉलर आणि सिरीज ही पारितोषिके दिली जाणार आहे, त्याची नोंद घ्या. मॅन ऑफ द सिरीजसाठी विनायक शेठ मार्के यांच्या वतीने आम्हाला आकर्षक कूलर देण्यात आला आहे, त्यांचे देखील आभार. समीरजी भोईर यांनी चेंडू दिलेले आहेत. त्याचबरोबर स्वप्नील शेठ कांबरी यांनी आम्हाला 4 ट्रॉफीज दिलेले आहेत. मॅन ऑफ द मॅचसाठी जे चषक होते 31 ट्रॉफी आम्हाला विनायकजी घारे यांच्या वतीने 31 ट्रॉफी देण्यात आले. पंकजजी शेळके यांच्या वतीने आम्हाला पाण्याचे जार देण्यात आलेत. समीर भोईर, रमेश मार्के आणि मंगेश पवाळी यांच्या वतीने बॉल बॉक्स देण्यात आले. फायनल सुरू झालेली आहे. पहिला बॉल पडला 11 मध्ये 8ची गरज आहे. प्रल्हाद मार्के आणि रवींद्र कुंडिलकर यांच्या वतीने आम्हाला वायफायची सेवा देण्यात आलेली आहे. संदेश दादा यांनी 7x लाईव्ह इव्हेंट यूट्यूब चॅनलचा जो खर्च आहे तो संदेश दादांनी केलेला आहे. DJ मंडप सागर धुळे यांच्या मनापासून आभार. दुसरा बॉल होता गोलंदाजाचा, व्हाईट बॉलची फेक. 1 धाव, अजूनही 7 धावांची गरज आहे. जनरेटर आम्हाला या स्पर्धेमध्ये 4 दिवस गरज होती, तो जनरेटर आम्हाला दिला शरदजी गोपाळे यांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच शरदजी गोपाळे, आपलं देखील आभार. गोलंदाज तयार, 1 रन झालेली आहे. शॉट मारुती माळूचा, चाललाय चेंडू सीमा पार. फायनल जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज आहे. मारुती माळीने जर का षटकार इथून खेचला तर रुपयाजी पवार यांच्याकडून त्या षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. त्याचबरोबर आम्हाला आर्थिक सहकार्य देखील करण्यात आलं. या स्पर्धेसाठी सन्माननीय बाबूशेठ घारे यांच्या वतीने आर्थिक सहकार्य करण्यात आलं. वावरले ग्रामपंचायतीचे सरपंच प्रफुल्लजी विचारे, दीपक शेठ सावंत, सुदामजी पवाळी साहेब, राकेशजी पवार, रुपेशजी पवार यांच्या वतीने आम्हाला आर्थिक सहकार्य करण्यात आलं, त्यांचे देखील मनापासून आभार. शॉट मारुतीचा, फायनल जिंकण्यासाठी फक्त 3 रनची गरज आहे. एकच धाव. आता स्ट्राईक आहे प्रवीण पथारेकडे. त्यानंतर आम्हाला या स्पर्धेमध्ये मार्केवाडीचे संदीपजी भोईर यांच्या वतीने आम्हाला सहकार्य करण्यात आलं. सुजितजी भोईर, सोनू शेठ बोपतराव, पुरी साहेब, राकेशजी मसाला यांचे देखील आभार. रिव्हर्स शॉट खेळायचा प्रवीणला. बॅट ब्रश, 1 धाव, 1 रनची गरज आहे, फक्त 1 रन. त्यानंतर मनोजजी सावलानी, बंटी सावंत, निलेशजी कर्णेकर आणि शरदजी गोवारे यांच्या वतीने आम्हाला आर्थिक सहकार्य करण्यात आलंय. ग्रामस्थ मंडळ मार्केवाडी, ग्रामस्थ मंडळ धुळेवाडी आणि फायनल जिंकण्यासाठी 1 रनची गरज आहे, ती स्वर्गीय भास्कर लीलन अंजपला. 1 रन, रन इथून कंप्लीट. विजेता चॅम्पियन ठरला या स्पर्धेचा स्वर्गीय भास्कर 11 क्रिकेट संघ अंजप. मार्केवाडी ट्रॉफीवरती नाव कोरलं. पहिल्या क्रमांकाने चॅम्पियन पदाची ट्रॉफी जिंकली स्वर्गीय भास्कर लीलन अंजप संघाने. अभिनंदन टीम अंजप, अभिनंदन टीम खांडस, अभिनंदन टीम वेनगाव आणि अभिनंदन टीम धुळेवाडी. वेनगावला ऋतिक आले होते सपोर्ट करायला, पण सेमीफायनल अगदी थोडक्यात हुकली आणि फायनल जिंकली ती स्वर्गीय भास्कर लीलन अंजप टीमने. चला विजेते संघ आपण या लगेच आपण बक्षीस वितरण समारंभ इथे करणार आहोत आणि पाहुण्यांच्या शुभ हस्ते
ही सर्व पारितोषिक आहे आप इथे दिली जातील. सर्व विजेत्या संघांना आपण आमंत्रित करू. या फायनल चे दोन्ही आमचे